बोलण्यात तथ्य काय? तुम्ही हे बोला ना, त्या उद्योजक काय समोर बोला ना. तुम्ही आगाऊ पैसे गुत्तेदाराला देता आणि वर तोड करून तू शेतकरी पूर्ण करू द्या प्लीज. तुम्ही ऐका बोला 30% तुम्हाला काय म्हणतोय तुम्ही 100 एक महिन्यामध्ये माझ्यासमोर तुम्ही आला का तुझा शक्ती म्हणतोय. गरीब माणसं हे द्यायला फुकट तर ध्यान होतं. हा ध्यान तुम्ही शक्ती म्हटला आता तुम्ही एक मुद्दा बघा. माझं शेवटचं म्हणणं आहे मला माहिती आहे तुम्ही काय चालताय करणार आहे. आज मीटिंग घेणार आहे. ऐका तुम्ही व्यक्तिगत माणसं आहेत लक्षात घ्या. व्यक्तिगत तुम्ही माणसं आहेत पर्यंत कोण पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरणार आहे लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या. शेतकऱ्याचा तळतळाट घेऊन दम नसते. 36% आरोप टेंडर गेल्यावर तुमचं सगळ्याला सगळं कळतंय. पहिल्यासारखं झालं नाही आता धंदे तुम्ही ते सगळं कळलं. तुम्ही सांगितलं की आगाव बोलायचं नाही. उद्या हे तुम्ही आता काय करणार माहिती का? उद्या ही बैठक नावाला बैठक पण झालं त्याच्या तुमच्या सह्या झाल्या असतील. इतक्या तुमच्या सह्या सुद्धा झाल्या असत्या. एवढ्या कायद्याचा भंग करायला मुद्दा हा आहे की आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही समजू शकतो. भावना आहेत, आम्हालाही कळतंय रेट कमी मिळतोय वगैरे सगळं. पण त्या चौकटीमध्ये राहून काम करत असताना आपल्याला त्या ओलांडता येत नाहीत अधिकाऱ्यांना. एक मिनिट एवढं सांगायला ते उद्योजकाला अबाऊ टेंडर देताना कुठे नियम जातील रे भाऊ तुझे. कशाला म्हणतो तू शेतकरी अरे 36% टेंडर आगाव दिलं त्याला बोल रे भाऊ. गरीबाला कामून बोलतो तू. 36% आगाव टेंडर गेले विधानसभेत. विधानसभा काय ह्याचं पूर्ण करायचंय? काय ऐकायचं? बोलण्यात तथ्य काय? तुम्ही हे बोला ना, त्या उद्योजक काय समोर बोला ना. तुम्ही आगाऊ पैसे गुत्तेदाराला देता आणि वर तोड करून तू शेतकरी पूर्ण करू द्या प्लीज. तुम्ही ऐका करण आहे जे सगळं ते त्या फ्रॉडीकरणाला हे झाकायलेत आणि तेच फ्रॉडीकरण करून पुन्हा मूल्यांकन करायलेत. आम्हाला ते मान्य नाही. एवढा साधा कन्क्लुजन आहे याच्यामध्ये. तुम्हाला कोणतं पहिल्यांदा जे मूल्यांकन झालेलं आहे, पहिलं जे मूल्यांकन आहे ते 21 सालातलं पहिलं जे मूल्यांकन झालं ते मूल्यांकन हे मुख्य मूल्यांकन आहे. ते मूल्यांकन म्हणजे आम्ही म्हणतो म्हणून नाही,
ते जाय मोक्यावर झालेलं मूल्यांकन आहे. आणि हे काय सांगायला ड्रोननं मूल्यांकन जे झालंय ते तुम्ही मान्य करा. मला ड्रोन हा कायदाच नाही त्याच्यामधला. ड्रोन हा कायदा नाही. आमचं म्हणणं आहे की जाय मोक्यावर समजा ठीक आहे, आता शेतकऱ्यांनी काय त्या काळात झाडं लावले ते जळून गेले, आज बघा ना, आजही बघायची यांची तयारी नाही. मूळ आमची संतापाची समस्या काय आहे, ते काय म्हणतात की शेतकऱ्यांनी फ्रॉड केलाय तर बघा तुम्ही, ते बघायलाही तयार नाही. आम्ही हजारो वेळेस त्यांच्या अक्षरशः गच्चांडीला धरून आम्ही सांगायलो की आमचं होत्या ज्या शेतकऱ्यांनी फळं लावली ते फळं खायला आलेत. आता ह्यांच्याकडे आम्ही फळं खायला दिले, त्यांनी फेकून दिले ते फळं. म्हणजे आमचा मुद्दा आहे, आजही तोच मुद्दा आहे आमचा की तिची दर द्यायला पाहिजे असं वाटतं. दर कसा असतो तो दर जे मूल्यांकन करून जो पहिला दर तयार झालेला आहे पहिल्या मूल्यांकनाप्रमाणे तो जो असेल तो आम्हाला मान्य, जोही असेल तो. आमचं म्हणणं आहे की पहिलं जे मूल्यांकन झालंय ते खरं मूल्यांकन आहे आणि तोपर्यंत आम्ही जमीन देणार. बस एवढंच. तत्कालीन SDM यांनी पूर्ण शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेऊन आदेश दिले. आदेश देऊन ते प्रपत्रासाठी मंजुरीसाठी पाठवलंय. तिथं 4/10/2024 माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याची बैठक झाली होती आणि त्या बैठकीवर 15 पैकी 12 लोकांच्या सह्या असताना देखील तात्कालिक आता सध्याचे जिल्हाधिकारी मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे आमची 4/10/2024 चीच बैठक ही आम्हाला मान्य करा आणि त्याप्रमाणेच आम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. तोपर्यंत आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला आमच्या शेतामध्ये पाय टाकू देणार नाही. ही दगडावरची रेघ आहे, हे फक्त कायम आहे. आमची शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे आणि आताचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी आमच्या फळबागाची कुठलीही शहानिशा केलेली नाही, आमचे कुठलेही घटक धरलेले नाहीत. जोपर्यंत ते आताचे जे SDM आहेत ते स्वतः जायमोक्यावर येऊन आमच्या फळबागाची पाहणी करीत नाहीत तोपर्यंत आम्ही 1 इंचही जमीन देणार नाही. आणि या सगळ्या अधिकाऱ्यानं स्वतःचा संगनमत करून आपल्या ह्या ज्या जिल्हाधिकारी होते अचल गोयल यांचं सगळं काळबेरं झाकण्यासाठी यांनी पण या सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं हे सगळं झाकून टाकलेलं आहे की जी मीटिंग अस्तित्वातच नाही ती खोटी मीटिंग दाखवून आता पण आम्हाला कुठल्याही विचारात न घेता ही पण कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस न करता ही आजची मीटिंग घेतलेली आहे आणि ही आम्हाला मीटिंग मान्य नाही. जोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीचा योग्य मोबदला फळबागाचा योग्य मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही सेलेस्ट लावटीला आमच्या शेतात किंवा गावावर 1 इंचही आम्ही देणार नाही. तोपर्यंत आम्ही शेलू तालुक्यातील 9 गावातील शेतकरी आम्हाला फडणवीस साहेबांनी तिथं मुंबईमध्ये बोलवावं, सक्षम समोरासमोर मीटिंग घ्यावी. तोपर्यंत आम्ही 1 इंचही कुठल्याही अधिकाऱ्याला आमच्या शेत जमिनीमध्ये आम्ही येऊ देणार नाही.